कुठच्याही गोष्टीत राजकारण करत नाहीत। मी एक सर्वसामान्य तथागत भगवान गौतम बुद्धांच्या चळवळीतला, बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा आणि ध्वजाचा, रक्ताचा मी एक तरुण कार्यकर्ता आहे। मी सर्वांना सांगू इच्छितो, आमचे आदरणीय राजेंद्रपाल गौतमजी यांनी मला सांगितलं कि ये जो कार्यक्रम है वो कौन सी जगह पे है, किसका जगह है। मैंने सर को बताया कि सर ये 10 एकड़ जगह मेरे खुद के पैसे से मिलने वाली है और अंतर्राष्ट्रीय बौद्ध विहार हम यहाँ बनाने जा रहे हैं। आज सर आपने देख लिया, आप दिल्ली से माजी मंत्री सब महाराष्ट्र में है। राजेंद्रपाल गौतमजींनी ज्यावेळेस केजरीवालांना विरोध केला, 22 प्रतिनिधी त्यांनी सांगितलं की ह्या दिल्लीमध्ये बनायच्या नाहीत। केजरीवालच्या तोंडावर जर कोणी राजीनामा फेकला असेल तर आदरणीय राजेंद्रपाल गौतम साहेबांनी त्यांच्या तोंडावर राजीनामा फेकून धम्माची चळवळ गतिमान केली। विनय मोदीजी जे आपल्या बौद्ध विहारासाठी, महाबोधीसाठी लढाई लढत आहेत, त्यांच्या जमानतीसाठी त्यांच्यासोबत ताकदीनं राहण्याचं काम आदरणीय राजेंद्रपाल गौतमजी आणि गगन मलिकजी यांनी सोबत केलं आहे। मला मुद्दा मी तर सांगायचं तुम्हाला की आजचं जे धम्मपीठ आहे आपलं, ही धम्म परिषद आहे, ही तर एक आपल्याला जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार, तथागत गौतम बुद्धांनी सांगितलं होतं आपल्याला की शांततेच्या, अहिंसेच्या मार्गाने जायचंय। त्या दिशेने ही आपली धम्म परिषद आज यशस्वी करून आपल्याला सर्वांना आपल्या गावागावामध्ये माध्यमातून पूर्ण बंदची धम्म परिषद झाली, बोरीमध्ये झाली, बऱ्याच परिसरामध्ये आपल्या धम्म परिषद झाल्या, पण या परिसरामध्ये ही पहिली धम्म परिषद आहे। आणि या धम्म परिषदेचं एक वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो, या मंचावर 3 देशाचे भंतेजी आणि भारताचे भंतेजी असे 4 देशाचे भंतेजी आज आपल्याला पाहायला आणि वंदन करायला मिळालेत। हे तुमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे। आता तुलमाने सरांनी सांगितलं की आपण धम्मयात्रा काढून आपण विकास मुहूर्त लावला। आपण एक धम्मयात्रा नाही काढली सर, आपण त्यानंतर 4 धम्मयात्रा काढल्या। बोधगया ते लेह लडाख दुसरी धम्मयात्रा काढली। बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतल्यानंतर, भारत बौद्धमय झाल्यानंतर थायलंडमध्ये जर कोणी धम्मयात्रा काढली असेल तर गगन मलिक फाउंडेशन आणि आश्रय फाउंडेशनने थायलंडमध्ये 320 किलोमीटरची धम्मयात्रा काढली। गेल्या वर्षी आम्ही बोधगया तर लुंबिनीला धम्मयात्रा काढली। आणि मला तुम्हाला सर्वांना आज गगनजी समोर मी तुम्हाला आमंत्रण देतो आहे 5व्या धम्मयात्रेचं। ती धम्मयात्रा निघणार आहे खरगे साहेबांचं जे बुद्धविहार आहे कर्नाटकला गुलबर्गा ते तेलंगणाचं जे बुद्धविहार आहे तिथं ती 1 फेब्रुवारीला आपण पुन्हा धम्मयात्रा काढणार आहोत 500 किलोमीटरची। ते सुद्धा मला तुम्हाला सांगायचं, ही जर क्रांती कुणामुळे होत असेल तर फक्त बाबासाहेब आंबेडकरांमुळे।